हॅलो इको द्या. हॅलो 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 सद्गुरु महाराज दत्तात्रेय भगवान आत्रि ऋषी अनुसया माता संत समर्थ बाळगिर महाराज बाल ब्रह्मचारी वैरागी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो जीवय सब साधु संतन की जय। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे जय जय। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे जय जय हो। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो। अवधूत तुम्हारी जय जय हो। अवधूत तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे जय जय हो। गुरुदेव तुम्हारे जय जय हो, प्रभुदेव तुम्हारे गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। गुरुदेव तुम्हारी जय जय हो, प्रभुदेव तुम्हारी जय जय हो। थोडा आवाज कर कशी आहे, थोडं तुमच्या हिशोबाने करा. बेस कमी करायचं. आता सद्गुरु वर्णविना जेथे माया स्पर्श होऊ शकेना, ती सुखमजा ज्ञान की विकळी. जय जयाजी अविनाशा, जय जयाजी परम पुरुषा, जय जयाजी जगदीशा दिगंबर स्वामी तू. देवा तू सर्वाचा राणा, दृढ भगविले शास्त्र पुराणा. शास्त्र काय जाणती पुन्हा आगम निगमाशीन कळीची. न कळी नीती नीती ऐशी वेद श्रुती बोलती.
ती मज मरखा प्रती पवाडील कोठी जयेचे केलिया स्मरण हो सकळ विद्येचे आदिकरण ते जीवन श्री गुरु चरण ते नमस्कारुनी सद्गुरुची आता वरुण ते सज्जन जे का आनंद चिदगन वर्षता ते स्वानंद जीवन संत सज्जन आता नमो जनक जनिता जेने नवमास गर्भ वैले तत्वता तिथे स्मरण होता तम उत्पन्न तुम्हा मज हृदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोन विशेषात्या दुर्विका विवेकावरू ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वादिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलम गुरुवाक्यमोक्षमूलम गुरुकृपा सद्गुरुनाथ महाराज आदृश्यानुसया माता चिंतनम श्री गुरुदेव दत्त. हॅलो तर बघतो हो पोथी सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा दरवर्षी प्रमाणे चालू असलेला अखंड दत्तनाम सप्ताह आनंद सांप्रदायिक सप्ताह सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटानं तुम्ही सर्वजण साजरी करता आणि गेल्या वर्षीही येण्याचा योग आडगाव मध्ये तुम्ही लावून दिलात आणि याही वर्षी तुमच्या आग्रहास्तव तुमच्या प्रेमास्तव त्या दत्तप्रभूच्या आशीर्वादास्तव चालू असलेला हा अखंड दत्तनाम सप्ताहातील पहिल्या दिवसाची ही संगीतमय दत्तकथा जीवनमुक्त ग्रंथ निरोपण आजचा पहिला दिवस आहे. तुम्ही म्हणशाल महाराज जीवनमुक्त ग्रंथ लावलेला आहे, दत्तकथा कशी होईल? आपण ग्रंथच असा बघून लावलो महाराज. गेल्या वर्षी कोणता ग्रंथ लावला होता? निज आत्मा बोध. गेल्या वर्षी आत्म्याला बोध झालेला आहे. काय झालेला आहे? आत्म्याला बोध झालेला आहे. आणि या वर्षी जीवनातून मुक्ती कशाला म्हणाव? सह्याद्रीशी जावे, जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवलगा. काय महाराज? निज आत्माबोध. तुमच्या आमच्या मध्ये जे आत्म्याला बोध आहे, कर्कश, जास्त कर्कश आवाज आहे, बोध झालेला आहे. आता या वर्षी जे 184 एवढीचा जे फेरा पडलेला आहे, 184 शेवटी नरा तुझ नरदेही आला, येते येऊन प्राणीघात केला पुला. महाराज 184च्या शेवटी आज नरजन्म आपल्याला मिळाला
मिळाला मात्र कळाला नाही, त्याचं सार्थक करून घ्यावं लागते. संप्रदाय निर्माण आहे, अनेक पोथ्या, अनेक ग्रंथ, मिळाला मात्र कळाला नक्कीच नाही. आता महाराज आपल्याला एखादी बिमारी झालेली आहे, त्या बिमारीवरील चांगला उपचार करणारा तज्ञ डॉक्टर लागते. तज्ञ डॉक्टर जवळ गेल्यावर त्या बिमारीचं संपूर्ण आपलं समाधान होते. असं आयऱ्या गेऱ्याकडे कोणाकडे गेलात बिमारी निघाल याची शक्यता नाही. बिमारी निघण्यासाठी तज्ञ डॉक्टर पाहिजे. आणि जीवाचा उद्धार करायचा असेल आनंद मार्गामध्ये यावं लागते महाराज. मग आपला आजचा पहिला दिवस जीवनमुक्त ग्रंथ. आणि महाराज गेल्या वर्षी आपले श्री दत्त भक्त परायण परज्ञानाचे गाडे अभ्यासक श्री मुकिंद महाराज माहुरगड हे गेल्या वर्षी होते. याही वर्षी आम्हाला वाटलं आमच्या महाराजाची आमची भेट होईल, पण महाराज प्रत्येकाला जाणार वेळ आल्यावर ते महाराज ते आले, जगाचं कल्याण करून गेले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे. महाराज ते संत आले, तुमच्यासारख्या भोळ्या भावनिक शिष्याचं उद्धार करून निघून गेले. आता महाराज ते गेले, आज आपल्यामध्ये ते नाही, कालपर्यंत ते आपल्यामध्ये होते. म्हणून महाराज त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं शांततेमध्ये नामस्मरण करून त्यांना आपण नामाची श्रद्धांजली अर्पण करू. सर्वांनी आपल्या मनामध्ये त्या दत्तप्रभूचं नामस्मरण करून त्या मुकिंद महाराजाला ध्यानात आणून त्यांच्या चरणी आपण श्रद्धांजली आधी अर्पण करू. नंतर आपण सुरुवात करू. सद्गुरु महाराज गेल्या वर्षीची आत्मा बोध आणि या वर्षी जीवनात मुक्ती. आधी आत्म्याला बोध करावं लागते. मला आधी कळायला पाहिजे कोणत्या नामानं उद्धार आहे बाबा, नाम कोणतं घेतलं पाहिजे. जीवनातून जर मुक्ती पाहिजे असेल तर आनंद नामच घ्यावं लागते. दुसरं नाम घेतल्याच्या नंतर जीवाचं उद्धार नाही. माझं म्हणणं नाही, सकळ शास्त्रांचं म्हणणं आहे. आनंदाय नमो नमः, श्री दत्तात्रयाय नमो नमः, आनंदाय नमो नमः, श्री गुरुदेव दत्ताय नमो नमः. सुरुवातीला त्या आनंदाला नमन करून, भगवान दत्तात्रय प्रभूंना नमन करून
त्या गुरुदेवाला नमन करून आपल्या पोथीची सुरुवात आहे. अविनाशाय नमो नमः, जीवतारकाय नमो नमः, दिगंबराय नमो नमः, हंस स्वरूपाय देवदत्ताय नमो नमः, अवधूताय नमो नमः, शहादत्ताय नमो नमः, अनुसया माताय नमो, अत्रि ऋषीय नमो नमः, मोक्षदाताय नमो नमः. महाराज, सर्वांना आधी नमन करावं लागते. प्रत्येकाला आपण कोणी बी सोयरा दायरा आला त्याला आधी आपण राम राम घालतो. राम राम हो, काय चाललंय. आपण बी कुठे बी गेले की आम्ही गेल्या देवदत्त हो, काय चाललंय म्हणतात. तसं महाराज प्रत्येकाला आधी नमन करावं लागते. इथल्या माणसाला नमन करावं लागाले, पाया पडून आणावं लागाले. हा, आमच्या सोबतचे होत महाराज, ते बसलेले कौडगावचे आमचे बापू होत, तबला वादक. ते नाही तबला वाजवतात. ते आमचे नागोराव भाऊ चातुरकर गेल्याही वर्षी होते, याही वर्षी त्याचाही योग. आमचे शिवसेनेचे अध्यक्ष होते महाराज, भगवीदस्त घालून राहते आमचे यशवंता भाऊ कौडगाव. सर्वजण महाराज आम्हाला साथ देतात, त्याची आम्हाला साथ, आम्ही त्यालाही काम पडल्यावर साथ देता. आमचे वडील सुद्धा आलेत महाराज. आणि महाराज त्या दत्तप्रभूला अविनाश असं नाव पडलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? अविनाश, ज्याला जन्मही नाही मरणही नाही. तुम्हा आम्हाला जन्म मरणाचं फेर लागलेलं आहे महाराज. आपण जन्माला येतात मरून जाता, मरतात पुन्हा जन्माला येतात. हे आपल्या मागे जन्म मरणाचं फेर लागलेलं आहे. मात्र ती अविनाश वस्तू आहे महाराज. तुम्ही पॉम्पलेटवर टाकलात, तुमचं जे पॉम्पलेट तुम्ही छापलात त्या पॉम्पलेटवर तुम्ही ओवी टाकलेली आहे. अवतार उदंड होती सवे तैशी नोए अवधूत मूर्ती नास कल्पांती पावेना. काय टाकलात तुम्ही? हे रामविजय ग्रंथामधली ओवी आहे. अवतार उदंड होती सवे जिविल्या जाती तैशी नोए अवधूत मूर्ती नास कल्पांती पावेना. महाराज काय सांगतात? अन्य अवतार येती जाती दत्तत्व संचले जैसे तैसे. महाराज रामाला यावं लागलं. रामकथा सर्वांनाच माहित आहे. राम आला, रावणाचा वध करून निघून गेला, आपापल्या स्थळाला जावं लागलं. श्रीकृष्ण आले, शेवटी निजधामाला गेले, तेला कार्य संपल्याच्या नंतर जावं लागलं. जितके काही अवतार आले आपलं कार्य संपल्याच्या नंतर निघून गेले. पण दत्त महाराजाचा कसा अवतार आहे, भक्तासाठी आसन घालून बसलेत. घातिले आसन अनंत युगे, अनंत युगासाठी महाराज आसन घालून बसलेत. आसन भक्ताचा उद्धार करण्यासाठी. म्हणून त्याला जीवतारकाय म्हणतात. जीवाला तारणारा म्हणजे कोण आहे? तो दत्त प्रभू आहे, जीवतारक. आणि जीवतारक शस्त्र कुठं असेल तर ते त्या माहुरामध्ये आहे, सह्याद्री पर्वतामध्ये आहे. म्हणून सह्याद्रीशी जावे, जीवन मुक्त व्हावे, श्री दत्त भेटावे जीवन. दिगंबराय नमो नमः, हंस स्वरूपाय नमो नमः. आता दत्त महाराजाला हंस का म्हणला असेल बाबा? प्रश्न डोक्यात आणा. तुमची आमची भाषा जवळपास सारखीच आहे. आम्ही म्हणत्या 9 वाजले, आम्ही काय म्हणता? 9 वाजले, पोथीचा टाइम झालेला आहे. तुम्ही इकडे काय म्हणता? 9 वाजून राहिले.
आणि पोती कवा चालू करून राहिले. आम्ही बी शिकायला थोडं थोडं तुमची भाषा, आम्हाला बी यावं. म्हणजे तिकडी आमच्या तिकडी मराठवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला विचारतात, महाराज तुम्ही विदर्भामध्ये गेलत्या म्हणा, भाषा शिकल्या की नाही तिकडली? गेल्या वर्षी म्हणले. आता या वर्षी भाषा शिकूनच जायचं होय, तिकडले लगेच बोलून दाखवायचं होय. महाराज तुमची भाषा आम्हाला समजते, आमची तुम्हाला समजते, पण माणसानं इथं बसून या धर्म मंडपामध्ये बसून फक्त त्या दत्त महाराजाचं जर चिंतन करत असेल ना तरच हे ज्ञान डोक्यात बसते. नाहीतर सोनारानं जसं कान फुकले की नाही, इकून फुकलं तिकून निघून गेलं, तसं होऊ नवं महाराज. म्हणून चिंतन महत्वाचं आहे. आधी श्रवण महत्वाचं आहे, नंतर चिंतन महत्वाचं आहे, नंतर मनन महत्वाचं आहे. ते जर झालं तर तुम्ही सकाळी आरतीमध्ये म्हणल्या, निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार तत्क्षणी. निज ध्यास जर लागला तर त्या दत्त प्रभूचं साक्षात्कार व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून निज ध्यास निशिदिनी साक्षात्कार तत्क्षणी. हंस स्वरूप म्हणले महाराज. जसं महाविष्णूचे 10 अवतार झाले. किती झाले? 10 झाले. आता 10 झाले, पण 10ही अवतारानं जीवाचं उद्धार केलेले नाही. धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपल्या पाळीशी फक्त जना. जे महाविष्णू अवतार घेतात ते धर्माच्या रक्षणासाठी घेतात. भगवद्गीतेमध्ये प्रमाण सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण काय सांगतात? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा साधूवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा धर्म रक्षणासाठी, संतांच्या रक्षणासाठी माझा अवतार नक्कीच आहे. पण जीवाचा उद्धार करण्यासाठी आमचा अवतार नाही. हंस स्वरूप म्हणले. जसं विष्णूचे झाले महाराज 10 अवतार, तसे दत्त प्रभूचे सुद्धा 4 युगामध्ये 4 अवतार झाले. 4ही युगामध्ये 4 अवतार झाले. एकही युग सोडलेला नाही. करता युगी आले हंस, त्रेता युगी देवदत्त, द्वापारी अवधूत, कली माझी शहादत, आचार्य आनंद प्रभू, जो का जीवा उद्धरित, कार्तिक पौर्णिमेशी पूर्ण कळा दाखवीत, आरती पौर्णिमेची. कर्ता युगामध्ये हंस नावाचा अवतार झाला. राजा हंस पक्षी निवडी क्षीरनीर, ज्ञानिया विचार व्हावा तैसा. महाराज काय सांगतात? जसं राजहंस पक्षी किती जणांना बघलाय हो? हातवारी करा बरं. राजहंस पक्षी बघलेले माणसं. राजहंस पक्षी तुम्ही बघल्या नाही, आम्ही बी बघल्या नाही महाराज. योग चाला नाही अजून. राजहंस पक्षी काय करते म्हण? दुधाचं दूध करते आणि पाण्याचं पाणी करते त्याच्या समोर ठेवल्यावर. तसं महाराज ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र, जे ब्रह्मदेव आहे त्याच्याकडे या सृष्टीचं उत्पत्तीचं काम त्याच्या जवळ दिलेलं आहे. त्याचे 4 मानस पुत्र होते, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र. येईना महाराज सगळ्या दैवताचं भजन करून बघितले, सगळे त्यांना प्रसन्न झाले. त्यांना म्हणले महादेव प्रसन्न झाले. त्यांना म्हणले आमचं कैलासाचं संपूर्ण तुम्हाला देऊन टाकू. महाविष्णू प्रसन्न झाले. त्यांना म्हणले क्षीरसागर भुवन तुम्हाला देऊन टाकू.
विष्णू प्रसन्न झाले, वैकुंठ देऊन टाकू. स्वतःच्या पित्याचं सुद्धा भजन केलं. ब्रह्मदेव मला सत्यलोक देऊन टाकू. तैन म्हणले आम्हाला इसल्या फालतू वस्तू नकोच. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला जीवाचं उद्धार पाहिजे. हे जन्म मरणाचं फेरा आम्हाला नको, आम्हाला जीवाचं उद्धार लागते महाराज. त्यावेळेस त्यानं त्या दत्त प्रभूचं भजन केलं आणि कृतायुगामध्ये ते दत्त प्रभू हंसाच्या रूपामध्ये यदुराजा मोक्षा गेला, यदुराजा मोक्षा गेला. श्यामाय सीता लीला, श्यामाय सीता लीला. करा करा प्रभूचे ध्यान, जातो हा प्राण भले भारी. आनंदी भारी भले भारी, आनंदी भारी. दुर्वासाची शाप, दुर्वासाची शाप. दत्त नाम करीता जप, दत्त नाम करीता जप. मला दर्शनाचा तुझ घडला ताप. हलो भारी दत्त नाम मग कृतायुगामध्ये हंस नावाचा अवतार. ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र. तैनं ते भजन केलं दत्त महाराजाचं. आणि दत्त महाराज हंसाच्या रूपामध्ये आले. म्हणून इथं ग्रंथामध्ये हंस स्वरूपाय नमो नमः. आपल्या 10व्या विनंत्यामध्ये सुद्धा सांगितले. एका 10व्या विनंत्यामध्ये सुद्धा सांगितले. सनक सनंदन सनत कुमार झाले अजरांबर, देव भजावा दिगंबर. काय सांगितले? देव भजावा दिगंबर. तैनं त्या दत्त महाराजाचं भजन केलं. म्हणून दत्त महाराज त्यांच्यासाठी आले. आपण सुद्धा भजन केलात तर देव नक्कीच धावून येतात. यात तीळ मात्र शंका नाही. फक्त भजन तसं करावं लागते. भजन कसं करावं लागते? एका जागी मन स्थिर ठेवून करावं लागते. रानमाळ हिंडल्यानं जमना. इथं बसून घरचा विचार करायला. घरी गुलाबजाम झाले असतील काय? बरं झाले तर झाले. पाकात दिसतील काय? कवा खाऊ? इथं बसून जर ते घरचं संसाराचा विचार करत असेल तर देव भेटणे शक्य नाही. जोपर्यंत आपल्या शरीरामधले षडविकार जात नाही तोपर्यंत भक्तीला किंमत नाही महाराज. काही महाराजाच्या अंगातले षडविकारच गेले नाही. षडविकार काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार तर गेलाच नाही हो. आणि तैनं म्हणाले आम्हाला दत्त महाराजाचं दृष्टांत झालंय. खरं होय नव महाराज. भक्ती करण्यासाठी आधी आचरण पाहिजे. आचरण या शब्दाचा अर्थ काय होते? आचरण आ म्हणजे आनंदाचे चरण. आचरणानं जर वागला आनंदाचे चरण आपल्या जवळ आचरणानं वागावं लागतं. आचरण ही भक्तीची पहिली पायरी. आचरण म्हणजे भक्तीची पायरी आहे. आधी पहिली पायरी चढून दुसरी पायरी चढता येते. आजकाल लोक नको म्हणाले पहिली पायरी नको, डायरेक्ट तिसऱ्या पायरीवर जातो. पण नव म्हणून पाय निष्ठला
वरी कसा जाणार आहे म्हणून आचरणानं वागून समोर आपल्याला भक्ती करता येते, आधी आचरण लागते महाराज. मग त्रेतायुगामध्ये हंस नावाचा अवतार, त्रेतायुगामध्ये देवदत्त नावाचा अवतार. काय झाला? देवदत्त नावाचा अवतार कोणासाठी झाला? सर्वांना ज्ञात आहे, अत्रि ऋषी अनुसया मातेसाठी ते आलेला अवतार त्रेतायुगामध्ये देवदत्त नावाचा अवतार. 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करीते झाले दोघे जण, आकाशवाणी आनंदा लक्ष पदावून आली आज्ञा विनाशी. महाराज अनुसयाबाईने 60,000 वर्ष भक्ती केली, तेव्हा दत्त महाराज त्यांच्या घरी आले. आपली सुद्धा भक्ती पाहिजे म्हणालो. 60 नको, आपली 7 दिवसाची तरी कसं राहावं म्हणालो. 60 नको, 60,000 वर्ष या माणसाला राहिलेलंच नाही. 60 नको बाबा, 7 तरी, सप्ताह तरी मन लावून भक्ती केल्याच्या नंतर देव येतात. मग महाराज द्वापारयुगामध्ये अवधूत नावाचा अवतार कोणासाठी झाला? देवाल्य ऋषीसाठी झाला महाराज. द्वापारयुगामध्ये अवधूत नावाचा अवतार. आणि महाराज इथं शहादत्ताय नमो नमः सुद्धा म्हणले, आणि कलियुगामध्ये शहादत्त नावाचा अवतार सुद्धा झालेला आहे. म्हणून एका ठिकाणी प्रमाण आहे, शहादत्ताची अवतार, शहादत्ताची अवतार, शहादत्ताची अवतार, शहादत्ताची अवतार, स्वामी माझे बाळवीर, 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 स्वामी माझे महाराज काय सांगतात? शहादत्ताचे अवतार, स्वामी माझे बाळवीर. काय सांगितलं? शहादत्ताचा अवतार म्हणजे कोण? जैचं माहूरलाही मठ आहे, नांदेडलाही मठ आहे, चिवड्यालाही मठ आहे, रायरलाही मठ आहे. कोण होत? बाळगीर महाराज होत. असे बाळगीर महाराज म्हणजे कलियुगी अवतरले शहादत्त. चक्रधरा शिवपदेश देऊन दाखविला हा पंथ. महाराज चक्रधर स्वामी होऊन गेले, त्याला निज पंथ दाखवण्याचं काम त्या शहादत्ताच्या अवताराने केलेलं आहे. हे 4 युगातले 4 अवतार महाराज. 10 अवतार झाले धर्मरक्षणासाठी. दत्तप्रभूचे 4च अवतार झाले जीवाच्या उद्धारासाठी. अनुसया माता यनोळमा, अनुसया मातेला सुद्धा नमन. अत्रि ऋषी नमो नमः. कारण महाराज त्या पतिव्रता सारखी भक्ती कोणी केलीच नाही, आणि तिच्यासारखी पतिव्रताच कोणी होणे शक्यच नाही. पहिलं बी झालं नाही आणि आता तर होईच नाही. हे तर कलियुग आहे. पतीच्या शब्दाला मान देणं महाराज सोपं नाही. पती म्हणलेलंच ऐकणं, पतीचं संपूर्ण सेवा करणं. पती किती जरी शिवा दिला, आपण गुपचूप राहून तुमचंच खरं वय मालक म्हणणं या युगामध्ये सोपं राहिलेलं नाही. अशी पतिव्रता स्त्री म्हणजे सती अनुसया माता. मोक्षदाता नमो नमः. महाराज त्या दत्तप्रभूला मोक्षदाता म्हणले. मोक्षदाता, मोक्ष म्हणजे मोकळा होणे, स्वतंत्र पदाचा निराशी, अमृतार्णव पदाचा रहिवाशी. मोक्ष म्हणजे आपल्याला मोकळं करणं, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मोकळं करणं. कोण करू शकते? ते दत्तप्रभूच करू शकतात. दुसऱ्या जवळ मोक्षाचं काम दिलेलं. महाराज जसं दवाखान्यामध्ये
हृदयाची जर तपासणी करायची झालं तर कार्डिओलॉजिस्ट दिलेला आहे. कंपाऊंडर करते काय नर्स करते म्हणालो, हृदयाची तपासणी करणार त्या कार्डिओलॉजिस्ट जवळच जाऊन ते हृदयाची तपासणी करावी लागते. तसं हे दैवी दैवता म्हणजे अलीकडचे होत, त्याच्याजवळ मोक्षाचं साधन नाही. कोणाजवळ आहे? त्या दत्तप्रभू जवळ मोक्षाचं साधन आहे. त्याचं भजन करून आपल्याला मोक्षाची प्राप्ती नक्कीच करून घेता येते. हे दत्तप्रभू दयानिधी, तूच भक्ताचा कृपानिधी, सर्व कार्याची सिद्धी तूच माय बाबा. काय सांगितलं महाराज? हे दत्तप्रभू दयानिधी. महाराजाजवळ 3 गोष्टी आहेत. दत्त महाराजाजवळ तुम्ही आता म्हणल्याच भजन, मी काहीच म्हणलो नाही, मी ऐकून घेतलो कसं म्हणतात बाबा. दुसरी वेळेस आले आपण, पहिली वेळेस म्हणलो, यावेळेस बघलो कसं म्हणतात बाबा. यायचं कसं आहे ना आपलं कसं आहे. तर हे ना महाराज भजन म्हणले, रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनात स्वप्नात आली माझ्या गुरुदेव. या भजनामध्ये त्या दत्त महाराजाचं स्वरूप सांगितले. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकीत होते भगवंत. या भजनामध्ये सांगितले. दत्त महाराजाजवळ श्वान म्हणल्या तुम्ही. दत्त महाराजाजवळ खरंच 4 श्वान आहेत, मात्र ते कोणते आहेत? 4 श्वान. श्वान म्हणजे कुत्रे. कोणते होत? ज्या ब्रह्मदेवाच्या मुखापासून ज्याची उत्पत्ती झाली 4 वेदाची, ते 4 वेद दत्त महाराजांच्या पायाजवळ आहेत म्हणून सांगितलंय. आणि त्याला भाकर टाकण्याचं काम कोण करायला लागले? दत्त महाराज करायला लागले. भाकर खाल्लं तरच पोट चलते म्हणालो. हे शरीर भाकर खायला गेलं तर कसं होऊन जाते माणूस. तसं महाराज त्या वेदाला भाकर कोण टाकाव? दत्त महाराजाच टाकाव, तर ते वेद चलतात, नाही तर ते वेद चालू शकत नाहीत महाराज. दत्त महाराजाजवळ 3 गोष्टी आहेत. कोणती? दया, क्षमा, शांती. दत्त महाराजाजवळ कोणती आहे? दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. म्हणून इथं दयानिधी म्हणून म्हणितले. दत्त महाराजाजवळ दया आहे. महाराज काय करतात? आपणच बघा की कोणी लेकरू खोड्या करलाल, एकदा समजून सांगता बापू कर नको रे, दुसऱ्यांदा सांगता नको, तिसऱ्यांदा कानाखाली देता. आपली तिथं दया क्षमा संपलेली आहे, शांती संपलेली आहे. मात्र दत्त महाराजाजवळ तसं नाही. त्याच्याजवळ सतत दया क्षमा शांती आहे. आणि आपल्या जवळ सुद्धा राहावं. काय होते? दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती. जिथं दया क्षमा शांती आहे तिथंच त्या दत्त प्रभूचं निवास राहते म्हणून सांगितलं. तुझ भक्ताचा कृपानिधी, महाराजांना काय सांगितलं इथं? महाराज तुम्हीच कृपानिधी आहात. कृपा म्हणजे दत्त महाराजाची कृपा जर झाली